होम लोन घ्यायच्या वेळेस हे तुम्हाला कामी येईल. जर तुम्ही 20 लाख रुपये लोन घ्यायचं म्हटलं तर 17,300 तुमचं EMI होईल. 40 लाख रुपये लोन घ्यायचं म्हटलं तर 34,600 रुपये तुमचं EMI होईल महिन्याचं. आणि 60 लाख तुम्ही प्रयत्न केला घ्यायचं तर 51,900 तुमचं EMI येईल. आणि 1 करोड रुपये तुम्ही जर होम लोन घ्यायचं असलं तुम्हाला तर 86,500 तुमचं EMI बसेल. याच्यामध्ये EMI आपण 8.5%नी घेतलं आहे 20 वर्षांसाठी. बँक तुम्हाला 75 ते 90% फायनान्स करतं. बाकीचे 10 ते 25% तुम्हाला डाऊन पेमेंटमध्ये आधीपासून तुमच्याकडे रेडी असले पाहिजे. याच्यामध्ये डॉक्युमेंट्स लागतात तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, सॅलरी स्लिप लागतात लास्ट 3 महिन्याची, बँक स्टेटमेंट लागतं आहे 6 ते 12 महिन्याचं, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स लागतात, एम्प्लॉयमेंटचं प्रूफ लागतं तुमचं, जसं की तुमचं ऑफर लेटर वगैरे. होम लोनमध्ये इन्कम तुमची बँक व्हेरीफाय करते, त्याच्यानंतर प्रॉपर्टी व्हेरीफाय करते, डॉक्युमेंट्स लिगल आहेत की नाही हे व्हेरीफाय करते, आणि ओनरशिप पण व्हेरीफाय करते की खरंच हे तुमच्या मालकीचं आहे की नाही. ठीक. बँक्स तुम्ही कुठून होम लोनसाठी अप्लाय करू शकता. बँक्समधून करा शक्यतो, नाहीतर तुम्ही हाऊसिंग फायनान्स कंपनीज नाहीतर बिल्डरचे टायअप असतात काही एजन्सीजमध्ये, तिथून पण तुम्ही अप्लाय करू शकता. मिस्टेक्स जे तुम्हाला अवॉइड करायचे आहेत: नॉट चेकिंग प्रॉपर्टी लिगली. प्रॉपर्टीला बरोबर चेक करा ती प्रॉपर्टी लिगल आहे की नाही. ओके. त्याच्यानंतर टेकिंग मॅक्सिमम लोन्स. एकदम तुमची हायपत जर 1 करोडच्या लोनची असली तुमच्या सिबिल स्कोअरप्रमाणे तर डायरेक्ट 1 करोडचा लोन घेऊ नका, थोडं कमीच घ्या, 60-65 लाखपर्यंत. कारण की काय आहे की तुमचे पैसे जास्त तुम्ही खर्च केलात का जास्त EMI बसेल आणि जास्त वर्षासाठी तुम्हाला EMI पे करायला लागेल. ठीक आहे. थँक्यू.